आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एचएएलला भेट देणार। राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये तेजस लढाऊ विमान आकाशामध्ये भरारी घेणार। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडे सादर। नवीन मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा। राज्यपालांकडे नवीन मंत्र्यांची यादी दिल्याची माहिती। परदेशात जाण्यासाठी शिल्पा शेट्टीला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार। अखेर शिल्पा शेट्टीनं याचिका मागे घेतली। 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा आरोपी। पोलिसांनी लुकआउट नोटीस बजावल्यानं परदेशामध्ये जाण्यास अडचण। बारामतीमध्ये अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वतःची गाडी दिली। अपघातग्रस्त महिलेला तत्काळ मदत करण्यासाठी सुळेंनी गाडी रुग्णालयामध्ये पाठवली आणि स्वतः कार्यकर्त्यांसोबत दुचाकीवरून सभेला पोहोचल्या। राम मंदिर स्थानकावर डॉक्टर मैत्रिणीनं व्हिडिओ कॉलवर सांगितलेल्या माहितीच्या मदतीनं प्रसूती। महिलेसह बाळ सुखरूप। प्रवासी विलास बेदरेच्या कामाचं सर्वत्र कौतुक। आमदार रोहित पवारांनीही भेट घेत मुंबईच्या रँचोचं कौतुक केलं। मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश। निलेश घायवळ प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही। चौकशी करताना राजकीय हस्तक्षेप नसणार। योगेश कदमांची माहिती। मुंडा निलेश घायवळवर कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आणखीन एक गुन्हा दाखल। निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीमधील इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल। सोशल मीडियावर गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप। पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या टोळीमधील 2 जणांना अटक। आरोपीवर मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई केल्याची पोलीस आयुक्त पंकज देशमुखांची माहिती। घायवळसाठी इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी। घायवळ टोळीमधील कोणी त्रास देत असेल तर तक्रार करा, पोलिसांचा आवाहन। अकोल्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थींनी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा। शासनानं दिलेल्या आश्वासनानुसार कायमस्वरूपी रोजगार देण्याची मागणी। आक्रोश व्यक्त करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। साताऱ्याच्या सासपडेमधील आरोपींना फाशी होईपर्यंत पाठपुरावा करणार। पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं मुलीच्या कुटुंबियांना आश्वासन। पीडित कुटुंबियांना शिंदेच्या शिवसेनेकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत। दिलीप खेडकर यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा। 25,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर। ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणी दिलीप खेडकरांवर गुन्हा दाखल।